संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या व इतर कर्मवीरांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावे यासाठी 1982 पासून संस्थेने कैलासवासी रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस 19 ऑगस्ट समाज दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आणि तेव्हापासून हा दिन आपण सर्व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाखांमध्ये समाज दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो। अशा या समाज दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती, त्याचबरोबर गणपतदादा मोरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे आणि त्याचबरोबर कर्मवीर जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती असते, जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती असते, जिथे प्रार्थना असते तिथे सकारात्मकता असते आणि जिथे ईश्वराचं स्मरण असते तिथे प्रत्येक सुरू करण्यापूर्वी परमेश्वराचे स्मरण करण्याची आपली संस्कृती आहे। ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी ईशस्तवन सादर करावे। फक्त हात लावून द्यावा तो प्रकाशमय करून सोडेल। 111 वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेली ही संस्था यापुढेही उत्तुंग यश संपादन करून नवीन पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील। संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहुजन समाजाची मोठ एकत्र बांधून महाराष्ट्राला उभा करण्याची परंपरा तयार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करतो आणि स्वतःला माझ्या सहकार्यांना मी भाग्यवान समजतो की ज्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना कर्मवीर रावसाहेब थोरातांनी केली, त्यांच्या भूमीमध्ये, त्यांच्या कर्मभूमीमध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते। याच्या इतकी मोठी गोष्ट आमच्यासाठी कोणतीच नाही। आज कर्मवीर रावसाहेब थोरातांचा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतोय आणि तिथं विद्यार्थ्यांना ठेवून ज्ञानदानाचं कार्य करत होते त्यावेळेला अक्षरशः जोडी धरावी तसं लोकांजवळ भीक मागावी तसं पैसा मागत होते, धान्य मागत होते, सळ मागत होते। माझ्या सटाणा तालुक्यामधल्या पारनेर निकालामधल्या एका शेतकऱ्याने रावसाहेबांना सांगितलं की रावसाहेब, तुम्ही जर माझ्या गावाला आले तर मी तुम्हाला 4 मन, 2 मन, 3 मन तुम्ही मागाल ते धान्य देईल, पण अट आहे की तुम्ही माझ्या गावाला आलं पाहिजे। रावसाहेब थोरातांनी सांगितलं ठीक आहे। त्यावेळेला नाशिक मधनं बस एक सकाळी गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी सटाण्यावरनं बस परत यायची आणि नाशिक सटाणा नगरपालिकेचं जिथं कार्यालय आहे तिथं बस स्टँड होता। त्यावेळेला रावसाहेब थोरात तिकीट काय असेल ते 75 पैसे, 1 रुपया 10 पैसे, 1 रुपया त्या तिकीट काढून बसने गेले, तिथून पायी त्या शेतकऱ्याच्या घरी गेले, जेवण केलं, थांबले आणि ते धान्य घेतलं आणि सटाण्याला आल्यानंतर त्यांनी विचार केला की माझी संस्था मला उभी करायची आहे, पुन्हा जर मी रुपया 1.5 रुपया खर्च केला तर ते पैसे राहणार नाही। रावसाहेबांनी हा प्रसंग पुस्तकातला लक्षात घ्या, या कुठली अतिशयोक्ती नाही। ते धान्य डोक्यावर घेतलं आणि रावसाहेब पहाटे निघाले, रात्री 8-9 वाजेला नाशिकला येऊन पोहोचले। बहुजनांच्या न्यायाने उभारण्यासाठी व शिक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 19 ऑगस्ट हा आपण सर्वजण समाज दिन
करवण्याच्या प्रयत्नातून आपली एवढी मोठी संस्था उदयास आली. पाहता विशाल अशा इवल्याच्या रोपड्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले. होय, पाहता इवल्याच्या रोपड्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. नंतरच्या काळात आदरणीय कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनी संस्थेला महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेचा दर्जा मिळवून दिला. समाज दिनानिमित्त शाळा व संस्था पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीस वाटप केले जाते व विचारवंतांचे व्याख्यानही दिले जाते. म्हणून सर्व विद्यार्थी 19 ऑगस्ट समाज दिनानिमित्त सर्व उपस्थित राहतात. ती ओळख तिच्या भिंतीने होत नाही, ती होते त्या भिंतींमध्ये घडलेल्या हजारो आयुष्याने आणि त्या विचारात एका छोट्याशा विचारातून जर आलेल्या रोपट्या स्वप्नांना सावली देणाऱ्या ज्ञानवट वृक्षात कसं बदललं, ज्याच्या मुळाशी कर्मवीरांचा त्याग आहे, ज्याच्या प्रत्येक फांदीवर शिक्षणाची नवी संधी आहे, ज्याच्या सावलीत सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न आकार केला, त्या ज्ञानवट वृक्षाचं नाव आहे मर्यादा. सर्व आद्य कर्मवीरांना त्रिवार वंदन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. इवलेसे रोप लावी येले द्वारी, इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. या ओळीप्रमाणेच मोविप्र समाज संस्थेचे इवलेसे रोपटे कर्मवीरांनी लावले आणि त्याच रोपट्याचे आज विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज मितीला मोविप्र समाज संस्थेच्या 492 शाखा कार्यरत असून या शाखेमध्ये सुमारे 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी स्वागत करायचे. टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे. साजरा केला जातो. प्रथमतः मी सर्व उपस्थितांतर्फे या कर्मवीरांना खूप खूप असं अभिवादन करतो. कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याबद्दल बोलण्याची आमची कोणाचीच एवढी उंची नाही. असं त्यांचं कर्तृत्व सरांनी सांगितलं की नाशिक पर्यंत डोक्यावरती धान्य घेऊन कर्नल रावसाहेब थोरात त्या टायमाला गेले. मी सांगतो सर, तुम्ही 2-3 सूचना पण मांडल्या आम्हाला. खरंच
कधी कधी आम्हाला पण अशी लाज वाटते की आम्ही खरंच या कर्मवीरांच्या वंशात जन्माला आलेलो आहोत. खरंच वाटतं सर. तुम्ही आता आमचे डोळे उघडले की त्यांच्या घराला नाव पाहिजे. सर तुम्ही आता सुट्टी झाल्यानंतर कदाचित तिथं तुम्हाला नाव लावलेलं दिसेल. हा माझा शब्द आहे. तेव्हा उद्या तुम्ही येताना तुम्ही दिसाल तिथं तुम्हाला नाव लावलेलं दिसेल. 5:30 पासून कोणी 6 वाजेपासून हे शाळेत आलेले असतात. मला एवढं सांगायचं पाटील सरांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला. पाटील सर आणि गणेश दादा यांनी चांगली संकल्पना तयार करून गावात प्रभात फेरी काढली आणि रावसाहेब पवार यांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं पाठीमागे गावामध्ये सर्वांना दर्शन दिलं. त्याबद्दल मी सरांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि रावसाहेब साजरा करतो तर एक हा उत्सव या रूपाने एवढ्या दिवसानंतर आज कोणी गावात दिसून आला असं मानायला काही हरकत नाही. कारण जयंती म्हणजे हा जन्मदिवस नव्हे. जयंती कोणाची साजरी होती तर ज्यांनी समाजासाठी काहीतरी योगदान दिलंय अशा माणसाची जयंती साजरी होती. तर आपल्या गावात प्रामुख्याने ज्या विविध समाजांचे जे संत महंत किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचप्रमाणे आज कर्मवीर रावसाहेब थोरातांच्या जयंतीनिमित्त म्हणजे खूप चांगली संकल्पना का पालखी मिरवणूक काढून आणि पूर्ण गावात आपल्या वनीत जे जन्माला आले त्यांनी पूर्ण अर्धा महाराष्ट्रभर जी ज्ञानाची गंगा तिची स्थापना करून तिथं वटवृक्षात रूपांतर केलं. उपस्थित असलेले मळुपरेचे ज्येष्ठ सभासद तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश भाऊ देशमुख तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपण उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच विद्यालयाचे कुटुंब प्रमुख बी पाटील सर तसंच पर्यवेक्षक इंग्रज सर, चकोर सर यांनी कार्यक्रमात निर्देशन देऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. बिस्किट